बस 2 वर्ष झालं या ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराच्या विरुद्ध आम्ही लढा लढत आहोत. आपण सर्वजण ह्या गोष्टीचे साक्षीदार आहात, कारण पहिलं उपोषण आपण या ठिकाणाहून केलं. हीच जागा होती. याच ठिकाणावर येऊन जे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी होते, शेंडगे साहेब, भताने साहेब आणि त्यांच्या संबंधित टीमचे गटविकास अधिकारी साहेब यांनी या ठिकाणी लेखी दिले होते की आम्ही 15 दिवसामध्ये तुमच्या जी काही मागण्या आहेत, तुमचे जे काही तक्रारीच्या अनुषंगाने जे काही आरोप आहेत, त्या सर्व गोष्टींची आम्ही चौकशी करून ग्रामसेवक सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई करू. त्या कालावधीमध्ये 2 महिने उलटून गेल्याच्या नंतरही त्यांनी कारवाई केली नव्हती. त्याच्यानंतर परत दुसरं आमरण उपोषण हे परळी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर करण्यात आलं. पण त्यावेळेस उपोषण करत असताना तिथेही 4-5 दिवस उपोषण केल्याच्या नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक आणि सरपंचांना वाचवण्याचे प्रयत्न केले. वाचवलंच, प्रयत्न म्हणजे नाहीच, वाचवलंच. मला त्या ठिकाणी चुकीचा अहवाल त्यांनी दिला आणि परत त्यांनी लेखी आश्वासित केलं की आम्ही परत महिना 15 दिवसामध्ये येऊ आणि एकदम वस्तुनिष्ठ ऑन कॅमेऱ्यामध्ये चौकशी करू. त्याही आमरण उपोषणामध्ये असंच त्यांनी आमची फसवणूक केली आणि त्या ठिकाणून आम्हाला खोटं आश्वासन देऊन त्यावेळेसचे गटविकास अधिकारी विठ्ठलजी नागरोळे साहेब होते, ॲडिशनल चान्स त्यांच्याकडे होता. त्यांच्या नेतृत्वाखाली ABDO मुंडे साहेब होते. यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला त्या ठिकाणून लेखी आश्वासन देऊन चुकीचा अहवाल दिला, अर्धवट माहिती दिली. वित्त आयोगाचं बँकेचं स्टेटमेंट असेल, केलेल्या कामाचं इस्टिमेट असेल किंवा केलेल्या कामाची यादी असेल, ह्या सर्व गोष्टीची त्यांनी आम्हाला अर्धवट माहिती दिली. त्याच्यानंतर परत मी जिल्हा परिषदचे शिवसाहेबांना लेखी तक्रार अर्ज आम्ही तिथं देऊन त्यांना दिला. साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब, आम्ही वारंवार आंदोलन करतोय, वारंवार उपोषण करतोय, तरी आम्हाला न्याय मिळत नाही. कारण तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत ते पूर्णपणे ग्रामसेवक आणि सरपंचांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मग शिवसाहेबांनी परत आदेश दिले की पाठीमागच्या वेळेस महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना लेखी दिलं होतं किंवा तुम्ही जर आम्हाला न्याय देत नसताल, आम्ही भारतामध्ये लोकशाही आहे, या लोकशाहीच्या राज्यामध्ये आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही तुमच्या कार्यालयासमोर आत्महत्या करतो. मग त्यांनी परत आमचा ते रेफरन्स शिवसाहेबांना दिला, आम्हीही लेखी दिलं. शिवसाहेबांना ज्यावेळेस आम्ही लेखी दिलं की त्यावेळेस त्यांनी अंबाजोगाई येथील जे विस्तार अधिकारी आहेत आणि तिथले जे गटविकास अधिकारी आहेत यांची चौकशी समिती नेमली. पण या समितीनं असा कार्यक्रम लावला की शिवसाहेबांनी त्यांना आदेशित केलं होतं की 7 दिवसामध्ये या घटनेची चौकशी करा आणि त्याचा अहवाल कार्यालयाला सादर करा. पण ह्यामध्ये विषय असा झाला की ज्या पाठीमागच्या 5 वर्षामध्ये या ग्रामपंचायतीला जे अधिकारी होते परळी पंचायत समितीला, ह्या अधिकाऱ्यांचं नीटल्या कारभाऱ्यांचं साठलोट हे गेल्या 10 वर्षापासून आहे. आम्ही त्यांना मागणी केली होती की आम्हाला अंबाजोगाईचे नकोय, आम्हाला एक तर जिल्ह्याचे द्या, नाहीतर मग दुसऱ्या तालुक्यातले द्या. तर त्यांनी अंबाजोगाईचे नेमल्याच्या नंतर त्यांनी दिलेल्या मुदतीचे तर काही शिवसाहेबाच्या केराचे टोपलेच दाखवले आदेशाला. 1.5 महिन्यानंतर ते चौकशी करण्यासाठी आले. बरं, आले तर आले, ज्या दिवशी ते गावामध्ये आले त्या दिवशी त्यांनी आम्हाला पूर्वकल्पना दिली नाही की तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही भेटण्यासाठी येतोय, चौकशी करण्यासाठी येतोय. कारण त्याच दिवशी आमची अपॉइंटमेंट होती शिवसाहेबांकडे. परत आम्ही दुसरा अर्ज शिवसाहेबांना असा दिला होता की साहेब, आपण वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष घाला, कारण हा पैसा गावाच्या जनतेचा आहे, शासनाचा आहे. आम्ही तो टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला. आज इथल्या मूलभूत सुविधा आज गावामध्ये कुठल्याच नाही आहेत. लाईट नाहीये, पाणी नाहीये, स्वच्छता नाहीये, काहीच नाही. तुम्ही अख्ख्या गावात फिरून बघू शकता. कुठल्या कामामध्ये अनियमितता झाली, कुठल्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला, काय नेमकं आरोप आहे, नेमकं अशी काही कामं सांगता येतील की किंवा रस्त्याची असतील, नालिके असतील किंवा पाणी पुरवठ्यातली कुठले कामं आहेत ज्यावर तुम्ही चौकशी मागताय, ज्यावर तुम्ही कारवाई करण्यासाठी बोलता? 100% असे अनेक कामं आहेत. आज जर आपण पाहायला गेलं, आता हे पाऊस उघडल्यामुळे तुम्हाला वस्तुस्थिती दिसणार नाही, पण तरी काय वार्ड असेल त्या वार्डामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या रस्त्याची परिस्थिती कळेल. ती लोक तिथं कसे राहतात, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, रस्ता नाही आहे, त्याच्यानंतर त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही आहे, त्याच्यानंतर वापरण्यासाठी काही लोकांना, आता दलित वस्तीचे माझे दलित बांधव असतील, ह्या लोकांना भर पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागतं. टँकरनं 1000 ते 500 रुपयाचा टँकर विकत घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आज त्यांच्या रस्त्याची अवस्था बघा काय झाली. जल जीवन मिशनचं काम आलं, पाईपलाईनीचं कारण सांगितलं आणि अख्खे रस्ते फोडून टाकले. बरं, त्या जल जीवनच्या इस्टिमेटमध्ये असं आहे, जर तुम्ही एखादा रस्ता चांगला फोडला तर तो रस्ता त्याच वेळेस ताबडतोब पूर्ण करावा. कारण इतर गावामध्ये झालेला आहे, मग आपल्या गावामध्ये का नाही झाला? आजही तुम्ही कुठल्याही गल्लीत जा, प्रत्येक कनेक्शनला पहिली ग्रामपंचायत असेल, माझ्या माहितीस्तव ही पहिली ग्रामपंचायत असेल की नळ कनेक्शनसाठी लोकांकडनं 1,000 रुपये घेतले
पण अद्यापही त्या नळाला पाणी आलेलं नाही. काही ग्रामपंचायतीनं खर्चानं लोकांचे हे गावचा वाटा काय ते जे लोक सांगतात, मीडियाला सांगतात, अधिकाऱ्याला सांगतात की नाही लोक वर्गणीतून गोळा करून द्यावं लागतं, लोक इथं टॅक्सच भरत नाहीत. आमच्या गावातले अनेक लोक असे आहेत की ते इथं येऊन टॅक्स भरतात. सुविधा कुठलीच नाही तरी टॅक्स पीटीआर जरी घ्यायचा म्हणलं तरी त्यांना 1,000-1,500 रुपये हे ग्रामपंचायत मागते. मग त्यांना सुविधा का नाहीत दिल्या जात? आज लाईटचे प्रश्न घ्या. ज्यावेळेस आता मागल्या महिन्याखाली दलित वस्तीला पोल बसवले गेले, त्या पोलवर LED लाईट बसवल्या गेल्या. लाईट बसवल्यापासून तिसऱ्या दिवशी ते बल्ब शॉर्ट झाले. त्याची क्वालिटी काय? याचं उत्तर कोण देणार आहे? आज हे लोक तुम्हाला येऊन विचारणार नाहीत. पण आज गावातला प्रत्येक सुशिक्षित युवक या ठिकाणी प्रश्न विचारतो, कारण येत आहे ना, मग येत आहे तर जात आहे कुठं? मग तुम्हाला फक्त लाखोचे बिलं उचलण्यासाठी हजारोचे बल्ब बसवायचेत का? बरं, 1000चे बल्ब बसवले तर कमीत कमी ते वर्ष 6 महिने त्याचं काय असेल ना क्वालिटी, काही किती दिवसात टिकलं पाहिजे काय. तिसऱ्या दिवशी बल्ब शॉर्ट झाले, तुम्ही संध्याकाळी आला तर तुम्हाला तेही पाहायला मिळेल. आज आमच्या अंगद मुंडे यांच्या घरापासून अनिल कांदे यांच्या घराकडे जाणारा रस्ता असेल, त्या रस्त्याची दुरावस्था बघा. रस्त्यात नाल्यात का नाल्यात रस्ते हेच नाही, कळतच नाही. बंदिस्त नाल्या गावामध्ये असतात का गावाच्या बाहेर असतात? त्यांनी काय केलं, ज्यावेळेस अधिकारी आले बंदिस्त नाल्या पांढरण रस्त्याच्या नाल्याला बंदिस्त नाल्या टाकून दिल्या, पैसे उचलले कुठं गावात केले. बरं, आम्ही अधिकाऱ्यांना काय म्हणतो किंवा ठीक आहे तुम्ही म्हणतात ना कामं सगळे ओके, तर मग तुम्ही त्याच्या लोकेशन सहित आम्हाला सगळे डॉक्युमेंट द्या ना. आता मेरी पंचायत आपल्या महाराष्ट्र शासनानं लोकांपर्यंत तुमच्या ग्रामपंचायतला काय येतंय, किती निधी येतो, कसा खर्च केला जातो, ह्याच्यासाठी ते चांगले ऍप काढलेले. आम्ही त्यांना विचारलं हे पैसे कुठे गेलेत, ते सांगत नाहीत. ते म्हणते ते ऑनलाईनचं काय आम्हाला कळतच नाही, ते खोटं दाखवलं जातं. मग आता शासन लोकांना फसवताय का? मग हे शासनाच्या जेव्हा इथं गाव लेवलला खुर्चीवर बसलेले शासनाला फसवतात काय आता या